सोलापूर न्यूजमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। मोहोळ तहसीलदार म्हणून 14 महिन्याचा वादग्रस्त व भ्रष्टाचारी कारभार करून पुणे जिल्ह्यातील खेड येथे वशिल्याने बदलून गेलेले तहसीलदार प्रशांत बेडसे यांना राज्य सरकारने तडकाफडकी निलंबित केले आहे। तसा आदेश निघाला असून शासनाने काढलेल्या आदेशात प्रशांत बेडसे तत्कालीन तहसीलदार मोहोळ जिल्हा सोलापूर सध्या तहसीलदार खेड जिल्हा पुणे यांनी उक्त पदावर कार्यरत असताना कोविड-19 नियमाचे उल्लंघन करणे, सर्वसामान्य नागरिकांना अपमानास्पद वागणूक देणे, वकिलांना अपमानास्पद वागणूक देणे तसेच त्यांच्याविरुद्ध प्राप्त तक्रारी ह्या गंभीर स्वरूपाच्या असून त्यामुळे जनमानसांमध्ये शासनाची प्रतिमा मलिन झाली आहे। यास्तव श्री प्रशांत बेडसे तत्कालीन तहसीलदार मोहोळ जिल्हा सोलापूर यांच्याविरुद्ध महाराष्ट्र नागरिक सेवा शिस्त व अपील नियम 1979 मधील नियम 8 अन्वये विभागीय चौकशी न्यायालय निर्मित करण्यात आली असून विभागीय चौकशी करण्याच्या दृष्टीने चौकशी अधिकारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे। या पार्श्वभूमीवर श्री प्रशांत बेडसे तत्कालीन तहसीलदार मोहोळ जिल्हा सोलापूर सध्या तहसीलदार खेड जिल्हा पुणे यांच्याविरुद्ध विभागीय चौकशीच्या अनुषंगाने त्यांना निलंबित करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे। मोहोळ तहसीलदारपदी काम करत असताना अनाधिकाराने खोटे व चुकीचे आदेश देऊन त्याची वसुली, महसूल दप्तरी नोंद करणे, गौण खनिज विभागामार्फत चालणाऱ्या अवैध व्यवसायाबाबत बेकायदेशीर प्रोत्साहन देणे, वारस नोंदी, गटविभाजन, खरेदी दस्त नोंदणी, नवीन शर्त जमीन प्रकरणे, रस्ता केस व न्यायिक निवाड्याची प्रकरणे यामध्ये लाच घेऊन पक्षपातीपणा करणे, जातीचे दाखले, उत्पन्नाचे दाखले, रेशन कार्ड, महसुली नकला देणे इत्यादीसाठी शासन नियमापेक्षा अनधिकृत व बेकायदेशीरपणे जास्तीची फी आकारणे या बाबींवर प्रशांत बेडसे यांची चौकशी करून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी। या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र शासनाने यांनी आज प्रशांत बेडसे यांचे निलंबनाचे आदेश काढले आहेत। माझं सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।